हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राजवीर कोणाशी तरी बोलत उभा होता. तेव्हा जान्हवी पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्याकडे आली आणि म्हणाली, सर, तुम्ही आल्यापासून काहीच घेतलं नाही, पाणी तरी घ्या. राजवीरच्या शेजारी उभा असलेला माणूस जान्हवीकडे अत्यंत वाईट नजरेने पाहत राजवीरला विचारतो, ही मोहतरमा कोण आहे? राजवीर काही बोलण्याआधीच जान्हवी उत्तर देते, मी सरांची सेक्रेटरी आहे. वा मिस्टर राजवीर, तुम्ही तर मजेत आहात. किती सुंदर सेक्रेटरी ठेवलीये, दिवस रात्र दोन्ही वेळा कामाला येत असेल. असं म्हणत तो माणूस जान्हवीकडे वरून खालपर्यंत वाईट नजरेने बघतो. त्याच्या या फालतू बोलण्यामुळे राजवीर आणि जान्हवी दोघांनाही खूप अस्वस्थ वाटतं. राजवीर चिडून जान्हवीला म्हणतो, मी तुला बोलावलं होतं, मग इथे काय करायला आली आहेस? अरे राजवीर, थोडं बघ ना, एवढी ही वाईट नाही ती. तो माणूस हसत म्हणतो. जान्हवीला खूप अनकम्फर्टेबल वाटू लागतं आणि ती आपली ड्रेस खाली खिचू लागते. तो माणूस लगेच म्हणतो, काय मॅडम, तुम्ही खेचून ड्रेस मोठा होणार आहे का? इतकीच अडचण होती तर घातलाच का होता? जान्हवी तिथून निघू लागते. तेव्हा तो माणूस राजवीरकडे पाहून म्हणतो, मी पाहिल्यात अशा मुली स्वतः छोटे कपडे घालून मुलांना मागे लावतात आणि नंतर बिचारी बनून नाटक करत फिरतात. राजवीर काही उत्तर देत नाही, पण जान्हवी त्याचे शब्द ऐकते आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ते राजवीरच्या नजरेतून सुटत नाहीत. तो माणूस निघून गेल्यावर राजवीर जान्हवीला म्हणतो, मिस जान्हवी, मिस्टर मेहतांना बोलवून आणा. आणि त्याचनंतर इकडे जान्हवी मान डोलावते आणि वळते. तेव्हा तिला दिसतं की राजवीर दुसऱ्या बाजूला पाहत आहे. त्याच क्षणी ती जाणून बुजून पाण्याचा ग्लास राजवीरच्या शर्टावर तिच्या लिपस्टिकच्या मार्कवर कलंडते. व्हॉट द हेल मिस जान्हवी, हे काय करत आहात? राजवीर तिच्यावर मोठ्याने ओरडतो आणि त्यानंतर जान्हवी पटकन टिश्यूने तो किस मार्क पुसून टाकते आणि म्हणते, झालं, बस. असं बोलल्यानंतर तुमचं लक्ष कुठे आहे मिस जान्हवी? राजवीर तिचा हात बाजूला करत ओरडतो. तो अजून काही बोलणार इतक्यात स्टेजकडून आवाज येतो आणि दोघे त्या दिशेला पाहतात. अटेन्शन प्लीज, लेडीज अँड जेंटलमेन. आज ज्यासाठी आपण येथे जमलो आहोत ते व्यक्ती आपल्यामध्ये पोहोचले आहेत, मिस्टर अडवाणी स्टेजवरून जाहीर करतात. जसे जान्हवी मिस्टर अडवाणीला पाहते, तिचे हातपाय थंड पडतात. तिला पाहतं माहीतच नव्हतं की ही पार्टी मिस्टर अडवाणी यांनी दिली आहे. पार्टीचं नाव ऐकताच तिचं मन आधीच खराब झालं होतं, त्यामुळे तिने विशेष लक्ष दिलं नव्हतं. आता मात्र तिच्या जुन्या साऱ्या आठवणी समोर येऊ लागतात. कम ऑन स्टेज माय सन, असं म्हणत मिस्टर अडवाणी समोर उभ्या असलेल्या मुलाला स्टेजवर बोलावतात. तो मुलगा स्टेजवर जातो. एव्हरीवन, मीट माय सन प्रियांक. आज याचा 21वा वाढदिवस आहे आणि याने ऑस्ट्रेलियातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. लवकरच हा बिझनेस लाईनमध्ये एंट्री करून धमाका करणार आहे. एन्जॉय द पार्टी. असं सांगून मिस्टर अडवाणी खाली उतरतात आणि त्याचनंतर सगळे बिझनेसमन प्रियांकचे अभिनंदन करतात आणि त्याचे स्वागत करतात. प्रियांक 21 वर्षाचा असला तरी वागण्यात अगदी आपल्या बापावर गेला आहे. आजवर त्याने वडिलांच्या पैशांवर ऐट करण्याशिवाय कोणताही उपयोगी काम केलेले नाही. त्याचनंतर त्याला फक्त आपल्या वडिलांचीच माहिती होती. त्याने आपल्या आईला कधी पाहिलंच नव्हतं. प्रियांक हा मिस्टर अडवाणींचा पहिला मुलगा होता, तेही लग्नाआधीच्या एका गर्लफ्रेंडपासून. त्या मुलीशी त्यांनी कधी लग्नच केलं नव्हतं. कदाचित आईची कमतरता आणि बापाचे पैसे यामुळेच तो बिघडला होता. मिस्टर मेहता आणि राजवीर मिस्टर अडवाणींसोबत उभे राहून कॉन्ट्रॅक्ट साईन करत होते. राजवीर जान्हवीला सोबत घेत नाही. जान्हवी आज खूप सुंदर दिसत असल्यामुळे मिस्टर अडवाणी नक्की काही तरी बिनसलं असतं,
म्हणून राजवीरने तिला न बोलावणंच केलं. मीट माय सन प्रियांक हाच आता नव्या प्रोजेक्टवर तुमच्यासोबत काम करणार आहे. त्यानंतर मिस्टर अडवाणी आपल्या मुलाची ओळख राजवीरशी करून देतात. तेवढ्यात मिस्टर मेहता म्हणतात, आपण फार लवकर नाही का? मिस्टर अडवाणी प्रियांककडे पाहत म्हणाले, अरे अजून याची वयच काय आहे, थोडं जगू दे त्याला, एन्जॉय करू दे. त्यावर ते स्वतःच अभिमानाने पुढे म्हणाले, एन्जॉय करायलाच पाहिजे, शेवटी अडवाणीचा मुलगा आहे. प्रियांकला त्यांच्या बोलण्यात अजिबात रस नसतो, म्हणून तो एक्सक्यूज मी म्हणत तिथून निघून जातो. मिस्टर अडवाणी मग मिस्टर मेहतांना विचारतात, मिस नितिका नाही आली तुमच्यासोबत? नाही सर, ती आली नाही, मेहता उत्तर देतात. मिस्टर अडवाणी आणि मिस नितिका यांच्यात कधी काळी शारीरिक संबंध होते, त्यामुळे ते तिला खूप चांगलं ओळखत होते. दुसरीकडे बिचारी जान्हवी सगळी दृश्य शांतपणे पाहत उभी असते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नजर तिच्यावरच पडत होती, त्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली होती. आणि हेच कारण मिस एनाला तिच्याबद्दल प्रचंड जळफळाट निर्माण झालं होतं. तेव्हाच एनाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो. चेहऱ्यावर डेव्हिलसारखा स्मित आणत ती एका वेटरकडे जाते. त्याच्या हातात 2,000ची नोट ठेवते आणि जान्हवीकडे इशारा करून काहीतरी सांगते. वेटर मुद्दाम जाऊन जान्हवीला धडक देतो आणि तिच्या ड्रेसवर ज्यूस सांडतो. सॉरी मॅम, चुकून झालं. वेटर लगेच माफी मागतो. काही हरकत नाही, वॉशरूम कुठे आहे? मी जाऊन साफ करते, जान्हवी शांतपणे म्हणते. वेटर लगेच दिशादर्शक हात करत सांगतो, इथं मॅडम, या बाजूला. तो तितक्यातच हुशारीने ऐनाला हाताने इशारा करून सांगतो की काम झालं. आज जान्हवी खूप सुंदर दिसत होती. हाच कारण ऐनाला सहन होत नव्हतं. म्हणूनच तिने जाणीवपूर्वक तिच्या कपड्यांवर ज्यूस पडून तिचे कपडे खराब करून घेतले. जान्हवी वॉशरूमकडे जात असतानाच मिस्टर अडवाणीची नजर तिच्यावर पडते. ते त्यावेळी राजवीर आणि मिस्टर मेहतांसोबत प्रोजेक्ट संबंधी बोलत असतात, पण अचानक बोलणे थांबवत म्हणतात, मी 2 मिनिटात येतो, मग पुढे बोलू. आणि ते बोलता बोलता तिथून निघून जातात. त्यांच्या अशा वागण्याने राजवीर चिडून जातो. त्याला शक्य तितक्या लवकर कॉन्ट्रॅक्ट साईन करून तिथून जायचं होतं. तो अडवाणी जान्हवीच्या मागे जात असल्याचं बघतो. जान्हवी वॉशरूममध्ये जाऊन आपला ड्रेस साफ करू लागते. मिस्टर अडवाणी बाहेर तिला शोधत फिरत असतात, पण ती कुठेच दिसत नाही. इथेच तर आली होती, कुठे गायब झाली? ते स्वतःशीच पुटपुटतात. तेव्हाच जान्हवी ड्रेस पुसून बाहेर येते आणि ते तिचा रस्ता अडवून उभे राहतात. त्यांना घेऊन साधारण 5-7 मिनिटं झाल्याने राजवीरला वाटतं काहीतरी बरोबर नाही, म्हणून तोही त्यांच्या मागोमाग तिकडे जातो. अडवाणी कानावर येईल इतक्या हळू पण घाणेरड्या सुरात म्हणतात, त्या दिवशी तर नॉर्मल दिसत होतीस, पण आज तर काय कमालच दिसतेस. राजवीरने तुला सोबत आणलंय हे कळलंच नाही. आणि का नाही आणणार? एवढी सुंदर गोष्ट कोण विसरेल? एक्सक्यूज मी, जान्हवी कठोर आवाजात म्हणते आणि तिथून निघण्याचा प्रयत्न करते, कारण तिला राग आलेला असतो. ते लगेच अडवत म्हणतात, थोडं विचार कर, तुझ्या बॉसला मी कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो. माझा रस्ता सोडा. जान्हवी पुन्हा निघू पाहते आणि त्याचनंतर पण ते हटत नाहीत. मी किती मोठी मागणी करतोय, फक्त 1 रात्र, तुझ्या बॉसला कॉन्ट्रॅक्ट आणि तुला हवं ते देईन. आयुष्यभर सुरक्षित सेट होशील, तुझा फायदा आहे. हे ऐकताच जान्हवी संतापते. ती पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण अडवाणी तिचा हात पकडतात. तेवढ्यात मागून राजवीर धावत येतो आणि जोरात जान्हवीचा हात त्यांच्यापासून सोडवतो.
तो कठोर आवाजात म्हणतो, मला कोणाच्याही आधाराची गरज नाही आहे मिस्टर अडवाणी, आणि एवढ्या तुच्छ कॉन्ट्रॅक्टसाठी तर अजिबात नाही. राजवीर सिंह ओबेरॉय हे नावच पुरेसं आहे. मिस्टर अडवाणी घाबरतात आणि सफाई देऊ लागतात. मी तर हीच मुलगी माझ्याकडे. ते बोलायच्या आतच जान्हवी डोळ्यातून पाणी वाहत तिथून पळत निघून जाते. राजवीर संतापून म्हणतो, राहू द्या हा कॉन्ट्रॅक्ट. मला तुमच्यासारख्या माणसांसोबत कामच करायचं नाही. आणि तो चिडून तिथून निघून जातो. पार्टीत परत आल्यावर तो इकडे तिकडे पाहतो, पण जान्हवी कुठेच दिसत नाही. कुठे गेली असेल? ती ठीक आहे का? तो तिला शोधणार का? मिस्टर अडवाणी बरोबरच काम तो आता नक्कीच करणार नाही. जान्हवी आणि पुढे कशी वाढेल जान्हवी राजवीरची ही प्रेमकथा. मिस्टर मेहतांच्या बोलण्याने जान्हवीला खूप वाईट वाटतं आणि ती तिथून पटकन निघून जाते. राजवीर परत पार्टी एरियात येतो आणि जान्हवीला इकडे तिकडे शोधतो, पण ती कुठेच दिसत नाही. घरी गेली का ती? पण इथून जाण्याचा काहीच मार्ग नाही. कशी गेली असेल? तो मनातच विचार करत होता. मिस्टर अडवाणी यांचा बंगला शहरापासून खूप बाहेर असल्यामुळे तिथे बस, ऑटो काहीच चालत नव्हतं. वर रातही खूप झाली होती, त्यामुळे राजवीरला जान्हवीची खूप काळजी वाटू लागली. अजून तो विचार करत असतानाच मिस्टर मेहता येऊन म्हणतात, सर, कराराच्या उरलेल्या फॉर्मॅलिटीजही पूर्ण करून घेऊया. नको, त्याची काही गरज नाही. आपण हा कॉन्ट्रॅक्ट करत नाही. निघूया आता इथून. राजवीर त्यांच्याकडे न पाहताच निर्विकारपणे म्हणतो. पण का सर? काय झालं अचानक? मिस्टर मेहता काही बोलायच्या आधीच राजवीर तिथून निघून जातो. मिस्टर मेहतांना काहीच कळत नाही की काही क्षणांपूर्वी सर्व ठीक असताना अचानक राजवीरचं वागणं असं का बदललं. ते तर खास करार साईन करण्यासाठी शहराबाहेर इथे आले होते. राजवीर बाहेर जाताच बॉडीगार्ड गाडी काढायला पार्किंगकडे निघतो. तेवढ्यात राजवीरचा फोन वाजतो. तो फोन घेण्यासाठी थोडा बाजूला जातो. बॉडीगार्डने मागे वळून पाहिलंच नाही. त्याला वाटलं की राजवीर परत पार्टीत गेला असेल. फोनवरची बोलणी संपवून राजवीर परत येतो. तेवढ्यात त्याला एखाद्या मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो. हा आवाज मिस जान्हवीचाच आहे. तो ओळखतो आणि तो आवाजाचा माग काढत पुढे जातो. जान्हवी जोरजोरात रडत बचाओ बचाओ अशी ओरडत होती. राजवीर पोहोचतो तर काही मुलं बहुतेक दारू प्यायलेले तिचा रस्ता अडवून उभी होती. त्यानंतर, मॅडम, विनाकारण ओरडून एनर्जी वाया घालवू नका. इथे तुम्हाला वाचवायला कुणीही येणार नाही. एक मुलगा तिला पाहत म्हणतो, माल तर जबरदस्त आहे रे, आज मज्जा येणार भाई. दुसरा मुलगा घाणेरड्या नजरेने म्हणतो, हो रे, आयटम तर एकदम हॉट आहे. तिसराही त्याचा सूर पकडतो. जान्हवी तिथून पळण्याचा प्रयत्न करते, पण भीतीने तिचं संपूर्ण शरीर थरथरत असतं. तिचा पाय वाकडा चुकडा पडतो आणि ती जोरात खाली कोसळते. बाजूला पडलेल्या दगडावर तिचं डोकं आपटतं आणि रक्तही वाहू लागतं. कुठे पळतेस मॅडम? काही उपयोग नाही. एक मुलगा तिच्याकडे चालत येतो. तो तिला पकडणार इतक्यात राजवीर मागून त्याच्या शर्टाला धरून त्याला एकदम दूर फेकून देतो. हे इतकं झपाट्यानं आणि सहजपणे होतं की सेकंदभरासाठी कुणालाच काय घडलं हे कळत नाही. जणू राजवीरला काहीही जोर लावावा लागला नाही. तो मुलगा बऱ्याच दूर जाऊन पडतो. जान्हवी राजवीरला पाहताच पटकन उठते आणि त्याला घट्ट मिठी मारते. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ते राजवीरला स्पष्ट ऐकू येत होतं. राजवीर मात्र तिला परत मिठी मारत नाही. त्याचे हात खालीच राहतात, पण तो तिला दूरही करत नाही. तेवढ्यात एक मुलगा मागून येऊन हॉकीच्या स्टिकने राजवीरच्या पाठीवर जोरात मारतो.
हॉकीची त्या काठीची आवाज झाल्यावर जान्हवी दचकते आणि राजवीरपासून दूर होते. ए मजनू, कुठे पळतोयस आता? एक मुलगा चिडवत ओरडतो. तो पुन्हा राजवीरवर झेपावतो आणि तेवढ्यात मुडून तो त्याच्या हातातील हॉकी स्टिक पकडतो. जान्हवी खूप घाबरलेली असल्यामुळे राजवीर तिचा हात धरून तिला आपल्या मागे करतो. राजवीर त्या मुलाच्या हातातून हॉकी स्टिक ओढून घेतो आणि पाय वर उचलून ती आपल्या मांडीवर ठेवून तोडून टाकतो. गर्लफ्रेंड आहे का तुझी? याचा आशिक वाटतोय भाई लोकांनो. त्या मुलांपैकी एक मुलगा त्याची खिल्ली उडवत म्हणतो. राजवीर आपले मूठ घट्ट बंद करतो. अरे अरे, आम्ही तर घाबरलो रे बाबा, अजून एक मुलगा चिडवत म्हणतो. त्यांच्यातला एक मुलगा पुढे येऊन राजवीरला मारायला धावतो. पण राजवीर त्याच्या चेहऱ्यावर इतका जबरदस्त घुसा मारतो की त्याच्या तोंडातून रक्त उडतं, जणू काही रक्ताचीच पिचकारी. जान्हवी राजवीरच्या मागे उभी होती. ती बिचारी पूर्णपणे थरथरत होती. ते मुलं थोडेसे घाबरतात आणि म्हणतात, कशाला या मुलीमागे डोकं खराब करतोयस? चांगल्या घरचा दिसतोयस तू भाई, निघ, सोड दे हे सगळं. कशाला मुलीमुळे डोक्याला ताप करून घेतोयस? भाई लोगो, जाऊ दे याला. हे जान्हवी ऐकून अधिकच घाबरते. तिला वाटतं कुठं खरंच राजवीर तिला या गुंडांच्या मध्ये सोडून तर जाणार नाही ना. ती राजवीरला मागून घट्ट धरते आणि म्हणते, प्लीज मला सोडून जाऊ नका. राजवीर मान वळवून मागे पाहतो तर जान्हवी मुलासारखी त्याला बिलगलेली, तिचे डोळे घट्ट मिटलेले होते. राजवीर हलत नाही. हे पाहून ते सगळे एकदम त्याच्यावर हल्ला करतात. राजवीर स्वतःला जान्हवीच्या पकडीतून सोडून तिला साईडला उभं करतो, जेणेकरून तिला इजा होऊ नये. पण त्यांना 5 मिनिटंही लागत नाहीत. सर्वजण पुन्हा जमिनीवर पडलेले असतात. काल रात्री जेव्हा राजवीरने रागात ग्लास हातातच फोडला होता, त्यावेळी जी पट्टी बांधली होती त्या हातातून पुन्हा रक्त बाहेर येऊ लागलं. त्याने त्या सगळ्यांना एवढं वाईट झोडपलं होतं की कुणाची हाडं तुटलेली होती, कुणाच्या अंगावर रक्तच रक्त होतं. राजवीर पुन्हा त्यांच्या दिशेने पाऊल टाकतो आणि ते सगळे लंगडत धडपडत तिथून पळ काढतात. राजवीरसाठी हे काही नवीन नव्हतं. तो मार्शल आर्टचा चॅम्पियन होता आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट ही मिळवलेली होती. पण जान्हवीसाठी हा धक्का होता. एकटा माणूस 5-7 जणांवर एवढा भारी पडतो, यावर तिला विश्वासच बसेना. राजवीर तिच्याकडे येतो आणि विचारतो, आर यू ओके? जान्हवीची अवस्था ठीक नव्हती. ती खूप घाबरलेली दिसत होती. ती बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं, म्हणून ती फक्त होकारार्थी मान हलवते. चल, इथून निघूया, राजवीर म्हणतो. त्याला तिच्यावर थोडा रागही येत होता. तिला एकटीने पार्टीहून निघायची काय गरज होती? पाय वळल्यामुळे आणि हिल्स घातल्यामुळे जान्हवी चालत नव्हती. राजवीर तिला सांगून पुढे चालू लागतो, पण जान्हवी अजूनही तिथेच उभी होती. वेदनेमुळे तिच्याकडून पाऊल पडत नव्हते. राजवीर मागे वळून पाहतो, ती अजूनही जागेवरच उभी असते. ही मुलगी पण ना, तो चिडलेल्यासारखा तिच्याकडे येतो आणि त्यानंतर, काय करतेस तू? तो किंचित जोरात ओरडतो आणि जान्हवी घाबरून जाते. भीतीने ती खाली कोसळते. त्यामुळे तिच्या पायाला अजूनच वेदना होतात आणि ती रडू लागते. राजवीर तिला रडताना बघून थोडा चिडतो आणि तिला थेट उचलून आपल्या मांडीवर घेतो. अचानक त्याने असं उचलताच जान्हवी दचकल्यासारखी होते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही? त्यानंतर, तू जशी चालतेस ना, तसं केल्यास आपण 1 महिना लावू घरी पोहोचायला. तुझ्याकडे वेळ असेल, पण माझ्याकडे नाही, राजवीर सरळ तिच्याकडे पाहून म्हणतो. आणि त्यानंतर जान्हवी आपल्या फ्रॉकचा खालचा भाग नीट करण्याचा प्रयत्न करते. राजवीर समोर पाहत वेगाने चालत राहतो.
जान्हवीचं वजन खूपच कमी असल्यामुळे त्याने तिला अलगद मुलांसारखं सहजपणे उचललं होतं. जणू त्याला तिला उचलताना कोणताही प्रयत्न करत असल्याचं जाणवतही नव्हतं. राजवीरला जाणवत होतं की जान्हवीचं शरीर पूर्णपणे थंड पडलेलं आहे. बॉडीगार्ड्स गाडीच्या बाहेरच त्याची वाट पाहत उभे होते. राजवीर जवळ येताच त्यांनी लगेच गाडीचा दरवाजा उघडला. राजवीरने जान्हवीला मागच्या सीटवर बसवलं आणि स्वतःही दुसऱ्या बाजूने जाऊन तिच्या शेजारी बसला. त्याच्या बसताच ड्रायव्हरने गाडी सुरू केली. राजवीरच्या हाताला बांधलेली पट्टी सैल झाली होती, त्यामुळे त्यातून थोडं थोडं रक्त बाहेर येत होतं. त्याने संपूर्ण पट्टी काढून बाजूला ठेवलेल्या डस्टबिनमध्ये टाकली आणि फर्स्ट एड बॉक्स काढून स्वतःच्या हाताला नीट बँडेज बांधलं. तो जान्हवीकडे पाहतो तर ती थरथरत होती आणि हात एकमेकांवर घासत होती. राजवीरने लगेच ड्रायव्हरला सांगून गाडीचा AC बंद करून घेतलं. जान्हवीच्या डोक्यालाही दुखापत झाली होती, म्हणून राजवीरने तिला फर्स्ट एड बॉक्स दिला आणि तिच्या जखमेच्या जागेकडे बोट दाखवत म्हणाला, तू पण ड्रेसिंग करून बँडेज लाव. जान्हवीने बॉक्स तर हातात घेतला, पण ती काय करते आहे हे तिलाच कळत नव्हतं. एकतर ती खूप घाबरलेली, त्यात हातही थरथरत होते आणि डोळ्यावरील जखम दिसत नसल्याने ती नीट पट्टीही लावू शकत नव्हती. 5 मिनिटे राजवीर तिला तसे करताना पाहत राहिला, पण शेवटी त्यांचा संयम सुटला. तो चिडून तिच्या हातातील बॉक्स परत घेऊन गेला. त्याने तिच्या हनुवटीला हलकेच पकडून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. कॉटनवर अँटीसेप्टिक टाकून जखम स्वच्छ केली आणि नीट बँडेज बांधून दिलं. या दरम्यान जान्हवीला वेदना होत होत्या. ती हलकेच स्फुटून उठत होती, पण राजवीरने तिच्याकडे लक्ष न देता पट्टी व्यवस्थित बांधली. बँडेज करताना त्याला पुन्हा जाणवलं, जान्हवीचं शरीर खूपच थंड होतं. त्याने आपला कोट काढून तिच्याकडे देत म्हणाला, हे घे, ऊब येईल. नको, ठीक आहे, जान्हवी मंद आवाजात म्हणाली. राजवीरने थोड्या चिडलेल्या स्वरात कोट जबरदस्ती तिच्या खांद्यावर ठेवला. काही क्षणांनी जान्हवीने स्वतःला पूर्णपणे त्या कोटमध्ये गुंडाळून घेतलं. राजवीरने 1 कप भरून त्यात कॉफी आणि गरम पाणी घातले आणि तिला दिलं. जान्हवीने नकार दिला, पण राजवीरने डोळे मोठे करून पाहताच तिला कप घ्यावा लागला. तिने एक घोट घेतला आणि तिचा चेहरा लगेच वाकडा झाला. राजवीरला स्ट्रॉंग काळी कॉफी आवडायची आणि त्याने जान्हवीलाही तीच दिली होती. दूध, साखर काहीच नाही. जान्हवीला ती गिळवतच नव्हती. तिच्या पायाला अजूनही खूप दुखत होतं, म्हणून ती वारंवार आपला पाय पाहत होती. हे पाहून राजवीरने तिला आईस पॅक देत सांगितलं, हे लाव, बरं वाटेल. जान्हवीने आईस पॅक घेऊन पायावर ठेवला. काय ही संपूर्ण कॉफी पिऊन संपवावी लागेल? यापेक्षा तुम्ही मला सरळ विषच द्या, निदान एकदाच प्राण जातील. ही कॉफी तर प्रत्येक घोटासोबत प्राण काढते आहे. देवा, याची चव इतकी भयंकर का आहे? शहरात पोहोचल्यावर राजवीरने विचारलं, तुझं घर कुठे आहे? जान्हवी जितकं सांगू शकली तितकं तिने सांगितलं. त्यानंतर कॉफीचा कप मात्र अजूनही तिच्या हातात भरलेलाच राहिला होता. तिच्या सोसायटीसमोर गाडी थांबली तेव्हा जान्हवी मोठ्याने म्हणाली, हो हो, इथंच राहते मी, इथेच थांबा भैयाजी. त्यानंतर गाडी थांबलेलीच आहे, तुला कुठे चालती दिसते आहे? राजवीर त्रासून म्हणाला, हो, मी उतरते. ती कॉफीचा कप त्याला देत म्हणाली आणि त्यानंतर कप अर्ध्यापेक्षाही जास्त भरलेला पाहून राजवीर म्हणाला, पहिले कॉफी संपव, मग उतर. ही वाक्य ऐकून जान्हवीचे डोळे विस्फारलेच. त्यानंतर तिला पर्यायच दिसला नाही. तिने डोळे बंद केले आणि एकदम संपूर्ण कॉफी पिऊन टाकली. प्यायल्यानंतर ती मोठ्याने ओरडली, छी छी. राजवीरने तिला कटाक्ष टाकून पाहिलं
तर ती अगदी निरागसपणे न भानगड असल्यासारखी वागली आणि कप त्याच्या हातात दिला. तिने कोट काढून सीटवर ठेवला आणि विचारलं, मी आता जाऊ? त्यानंतर राजवीरने मान हलक्याशा होकारार्थी हलवली. जान्हवी गाडीतून उतरली, पण तिच्या पायाला एवढा त्रास होत होता की तिला नीट उभं राहताही येत नव्हतं. हे बघून राजवीर लगेच खाली उतरला आणि पुढे जाऊन तिला पुन्हा उचलून घेतलं. ए काय करत आहात? मी चालू शकते, आता ठीक आहे मी, ती अडखळत म्हणत होती. पण राजवीर तिच्या एकाही बोलल्याकडे दुर्लक्ष करून तिला उचलून सरळ पुढे चालू लागला. जान्हवीला कळतं की राजवीर तिचं ऐकणार नाही, म्हणून ती शांतपणे गप्प बसते. राजवीर बिल्डिंगकडे चालायला लागतो तेव्हा जान्हवी इशारा करून म्हणते, इकडे आहे लिफ्ट. राजवीर तिच्या सांगण्यावरून त्या दिशेने जातो. लिफ्टपाशी पोहोचल्यावर जान्हवी लगेच बटन दाबते, कारण राजवीरने तिला उचलून ठेवलेले असल्यामुळे त्याचे हात मोकळे नव्हते. दोघेही लिफ्टमध्ये चढतात. 5व्या मजल्यावर लिफ्ट थांबते. ते लिफ्टमधून बाहेर पडतात आणि जान्हवी त्याला आपला फ्लॅट कुठे आहे ते दाखवत नेत असते. काही वेळात दोघेही तिच्या फ्लॅटच्या दाराशी उभे राहतात. राजवीर म्हणतो, चाबी दे. चाबी? पण चाबी तर बॅगमध्ये आहे. चाबीचं नाव ऐकताच जान्हवी मोठमोठे डोळे करून त्याच्याकडे बघते. राजवीर विचारतो, आणि बॅग कुठे आहे? त्यावेळी जान्हवी रडवेला चेहरा करून म्हणते, मी तर ती ऑफिसमध्येच विसरून आले. त्यानंतर इकडे, व्हॉट आर यू मॅड? त्यानंतर राजवीर तिच्यावर ओरडतो. चुकून विसरले, जान्हवी हळू आवाजात म्हणते. राजवीर अजून जोरात म्हणतो, अशी चूक कशी करू शकतेस? इतकी महत्वाची गोष्ट कशी विसरलीस? आता काय पूर्ण रात्र बाहेरच उभी राहायची आहे का? त्यानंतर इकडे जान्हवी घाबरून नाही म्हणून मान हलवते. दुसरी चावी कुणाकडे आहे? राजवीर विचारतो. आणि त्याच नंतर, हो, तनुदीकडे, जान्हवी थोड्या उत्साहाने म्हणते. आणि त्याच नंतर, मग त्यांना फोन कर. त्या चावी देतात. फोनही बॅगमध्येच राहिला. जान्हवी अगदी भोळ्या चेहऱ्याने म्हणते, काय तू वेडी आहेस का? फोन कोण इतक्या बेपर्वाईने विसरतो? राजवीर पुन्हा रागात बोलतो. त्यानंतर तो जान्हवीला खाली उतरवतो आणि स्वतःचा फोन काढून म्हणतो, नंबर सांग, मी डायल करतो. हे ऐकून जान्हवीची नजर खालीच खिळून राहते. आणि त्यानंतर राजवीर त्रासलेल्या आवाजात, आता बोलशील का? मला नंबर आठवत नाही, जान्हवी हळू आवाजात म्हणते. हे ऐकून राजवीरला तिच्यावर प्रचंड राग येतो आणि त्याच नंतर तो लगेच आपल्या बॉडीगार्डला फोन लावतो आणि म्हणतो, ऑफिसमधून जान्हवीची बॅग घेऊन लगेच इथे ये. मग जान्हवी मध्येच म्हणते, माझ्या डेस्क खाली पडली आहे. दोघेही तिथेच थांबून चावीची वाट बघत बसतात. आणि त्यानंतर जान्हवीची तब्येतही बरी वाटत नव्हती आणि वेळही खूप झाला होता. त्यामुळे तिला अशा अवस्थेत एकटीला सोडून जाणं राजवीरला योग्य वाटलं नाही, म्हणून तो तिच्या सोबतच थांबतो. थोड्या वेळात बॉडीगार्ड बॅग घेऊन येतो. जान्हवी बॅगमधून चावी काढते, पण तिला लॉक उघडतच नव्हतं. मग राजवीर तिच्या हातातून चावी घेतो, दार उघडतो आणि चावी तिच्या हातात देतो आणि काहीही न बोलता तिथून निघून जातो. राजवीर दूर जात असताना जान्हवी मनातच विचार करते, थांबू का त्याला? चहाला विचारावं का? किमान आत तरी बोलावं. इतका वेळ माझ्यासोबत उभा होता तो, पण तिच्यात एवढी हिंमतच नव्हती की त्याला हाक मारावी किंवा आत येण्यासाठी सांगावं.
त्यानंतर थोड्याच वेळात राजवीर दृष्टीआड होतो आणि तीही आत शिरते. ती स्वतःवर चिडत म्हणते, काय जान्हवी, तुझं काही होत नाही. एक धन्यवादही नाही बोलता आलं तुला. आत बोलावणं तर दूरच. सोफ्यावर येऊन बसता बसता तिला भूक लागायला लागते. पार्टीतही तिने काही खाल्लं नव्हतं आणि त्याच नंतर भूक लागलीये, काय खाऊ, ती स्वतःशीच पुटपुटते. पहिले कपडे बदलते असं म्हणत ती आपल्या रूममध्ये जाते. जान्हवी कपडे बदलून आली आणि आपल्या खोलीतील आरशासमोर जाऊन उभी राहिली. तिने आपल्या डोक्यावरचा बांधलेला बँडेज पाहिला आणि स्वतःशीच म्हणाली, तो एवढा रागीटही नाही आणि जितका मी समजत होते ठीक आहे इतका वाईटही नाही आहे. आज राजवीरने जी मदत केली होती त्याने जान्हवी त्याच्याबद्दल थोडी इम्प्रेस झाली होती. जान्हवीने आपल्या बॅगेतून कपडे काढून वॉशरूममध्ये ठेवले. तिने मोबाईल बेड शेजारच्या टेबलावर ठेवला आणि आईने दिलेले लाडू पापड काढून खायला सुरुवात केली. खाता खाता ती पुटपुटली, थँक्यू आई, तुम्ही हे नाश्ते पाठवले नसते तर आज मी उपाशीच राहिले असते. जान्हवीचा फोन तिच्या बॅगेतच होता आणि बॅग ती ऑफिसमध्येच विसरून आली होती. घरात आल्यावर तिने फोन चेकही केला नव्हता, त्यामुळे मीशा आणि कार्तिकने केलेल्या अनेक मिस कॉलची तिला कल्पनाही नव्हती. उद्या रविवार होता. मीशा शॉपिंगसाठी शहरात येणार होती आणि ते विसरू नये म्हणून ती संध्याकाळपासून जान्हवीला फोन लावत होती. पण जान्हवीकडे फोनच नव्हता. मग ती उचलणार तरी कशी? जान्हवीला तर काहीच आठवत नव्हतं. ती खूप थकली होती म्हणून अंघोळ करून शांतपणे जाऊन झोपली. तिला इतकंही सुचलं नाही की उद्या रविवार आहे. त्या रात्री मीशाला झोप येत नव्हती. ती फार चिंतेत होती. जान्हवी, माझा फोनच उचलत नाहीये, सगळं ठीक असेल ना? तनू दीशी बोलले होते. त्यांनी सांगितलं होतं की ती ठीक आहे. मग फोन का नाही उचलत? एवढी काय बिझी असेल? मीशा चिडचिडत म्हणाली. कशाला माहीत, तिला आठवतही असेल का? ती तर विसरभोळी आहेच. नक्की विसरली असेल. ती नाही आली तर माझं शहरात जाणं सगळंच वाया जाईल. असा विचार करत मीशा अधिकच अस्वस्थ होत होती. अर्जुनलाही आज उत्साहामुळे झोप येत नव्हती. मीशाला फोन करण्याची त्याची हिंमतच झाली नव्हती. कुठे तिच्या आईबाबांना संशय येईल म्हणून आज फोनच केला नाही. काही नाही, उद्या भेटणारच आहोत, त्यावेळी माझा नंबर देईन. तिला वेळ मिळेल तेव्हा ती फोन करेल. हो, हेच बरोबर आहे. अर्जुन स्वतःशीच विचार करत बेडवर पडला होता. जसं आपण आधी सांगितलं होतं, पुढचा एपिसोड राजवीर आणि जान्हवीवरच केंद्रित होणार होता. आजच्या संपूर्ण भागातही ते दोघेच दिसले. मीशा आणि अर्जुन फक्त थोडा वेळ आले. जान्हवी आणि राजवीरची लव्ह स्टोरी हळूहळू पुढे सरकत होती. अजून थोडा वेळ आहे, पण त्यांच्या केमिस्ट्रीचं दर्शन तुम्हाला लवकरच होईल. अर्जुन आणि मीशाची गोष्टही लवकरच पुढे जाईल. रविवारच्या सकाळी जान्हवी शांतपणे झोपली होती. अनेक दिवसांनी तिला इतका शांत झोप मिळाला होता. आज तिचा अलारामही वाजला नव्हता. काल रात्री ती खूपच दमली होती, त्यामुळे योग्य वेळी उठणं कठीण होतं. त्या बाजूला मीशा खूप खुश होती, कारण आज ती शॉपिंगला जाणार होती, तेही जान्हवी सोबत. पण तिला थोडी काळजी होतीच की जान्हवीला शॉपिंगची आठवण असेल का, आणि नाहीतर आपल्या शहरात येणंच वाया जाईल का. मीशा नेहमीप्रमाणे लवकर उठून तयार झाली होती. ती अर्जुन आणि त्याच्या घरच्यांची वाट पाहत होती. अर्जुन तर सकाळी 5 पासूनच तयार होता आणि तो वीणाजींना म्हणत होता, चला ना आई, नाहीतर उशीर होईल. पण वीणाजी एखादं ना एखादं कारण देऊन त्याला थांबवत होत्या, कारण त्या अजून घरकामात गुंतल्या होत्या. वीणाजी किचनमध्ये काम करत करत म्हणाल्या, हो ना, निघूया. आधी तुझ्या बाबांसाठी नाश्ता तरी करून देऊ.
त्यानंतर आई उशीर होतोय, आज बाबांनी बाहेरच काहीतरी खाऊ दे ना, अर्जुन त्रासून म्हणाला. तो कधीपासून सांगत होता, पण वीणाजींना प्रत्येक वेळी कुठलं ना कुठलं नवीन कारण सापडत होतं. आता अर्जुनला वाट पाहत नव्हतं. त्याचं मन होतं की निघूनच जावं. वीणाजी शांतपणे म्हणाल्या, तुला माहिती आहे ना, तुझ्या बाबांना बाहेरचं काही चालत नाही आणि ऐश्वर्यही आली नाही अजून. तिलाही घेऊन जायचं आहे. त्यानंतर इतक्या सकाळी सकाळी मेकअप करून तयार होणारी ती एकटीच. अरे, मेकअपची दुकान उघडली की काय एवढ्या लवकर? आता तर आपण वेळेत पोहोचणार नाही. अर्जुन ऐश्वर्याबद्दल उलटसुलट बोलत होता. चूप, चूप बस. काहीही बडबडतोस. तुझ्यापेक्षा लवकर तयार होते ती नेहमी. खबरदार, माझ्या मुलीबद्दल काही चुकीचं बोललास तर. वीणाजी अर्जुनचे कान पकडत म्हणाल्या. ऐश्वर्या दोन्ही घरांमध्ये एकटीच मुलगी असल्याने वीणाजी आणि विनोदजी यांची लाडकी होती. अच्छा, ठीक, काही बोलत नाही, पण कान तरी सोडा ना, अर्जुन विनवणी करत म्हणाला. आता पुन्हा काही बोलू नकोस त्या मुलीबद्दल, वीणाजी त्याला धमकी देत म्हणाल्या. ठीक आहे, अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला. काफी वेळ वाट पाहूनही ऐश्वर्या बाहेर न आल्याने अर्जुन चिडून गेला. या घरात कुणीच वेळ पाळत नाही का? मीच जाऊन घेऊन येतो तिला, असं म्हणत अर्जुन तिच्या घरी गेला. त्याच्या घराशेजारी त्याच्या काकू काकांचे घर होते. थोड्याच वेळात तो ऐश्वर्याला घेऊन आला आणि आईला म्हणाला, आता चला हो, किती वाट बघायची, ऐश्वर्या आली आहे. तेवढ्यात वीणाजी येऊन म्हणाल्या, चल मग, सकाळपासून नाकाची दमछाक करतोय हा मुलगा. आधी कधी लवकर जायला निघत नाही, आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय? ऐश्वर्या हसत म्हणाली, हो ना, भाभीला भेटायला आतुर झालाय ना तुमचा मुलगा. चूप बस, वेडेपणा करू नकोस, ट्रेन निघून जाईल. सकाळी शहरात जाणारी एकच ट्रेन असते, म्हणून घाई करतोय. अर्जुन तिच्या डोक्यावर हलकेच मारत म्हणाला, अहो, आम्हाला सगळं समजतं, काही लपू नका, नाही का ताईजी? ऐश्वर्या वीणाजींकडे पाहत चिडवत म्हणाली. वीणाजी हसत तिच्या म्हणण्याला होकार देत हसल्या. ड्रायव्हर गाडी घेऊन कधीपासूनच तयार उभा होता. तिघेही गाडीत बसून मीशाच्या घरी निघाले. थोड्याच वेळात अर्जुन, वीणाजी आणि ऐश्वर्या मीशाच्या घरी पोहोचले. गाडीचा आवाज ऐकून सुनीताजी बाहेर आल्या. अर्जुन त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करताच त्या त्याला आशीर्वाद देतात. आत या, असं म्हणत सुनीताजी म्हणाल्या, नाही हो, आज नाही, आज थोडं उशीर झाला आहे, पुन्हा कधीतरी बसू. तुम्ही मीशाला बाहेर पाठवा, वीणाजी नम्रपणे म्हणाल्या. अर्जुनच्या नजरा मात्र मीशाच्याच प्रतीक्षेत होत्या. हो, बोलावते, म्हणत सुनीताजी आत गेल्या. मीशा, मीशा. अर्जुनची नजर गेटकडे खिळलीच. मीशा बाहेर आली. काळा सलवार सूट, हातात काळ्या चुड्या, कानात छोटे झुमके, गळ्यावर नीट लावलेला दुपट्टा, केसांची थोडी सैल वेणी एका खांद्यावर, डोळ्यात काजळ आणि ओठांवर हलकी लिपस्टिक. अर्जुन तर तिला पाहून थिजल्यासारखा झाला. मीशाने वीणाजींना नमस्कार केला. ऐश्वर्या धावत जाऊन तिला मिठी मारते. अर्जुन मात्र न पापणी हलवता तिच्याकडेच पाहत राहतो. मीशाने मात्र एकदाही अर्जुनकडे पाहिले नव्हते. ऐश्वर्या त्याच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाली, असं का बघतोयस, तुझीच होणार आहे भाभी. त्यावर अर्जुनने मीशाकडे पाहणं थांबवून ऐश्वर्याला रागाने डोळे वटारले. लेट होतोय, चला, असं म्हणत ऐश्वर्या पटकन दुसरीकडे जाऊन उभी राहिली. इज्जत द्या आता, वीणाजी सुनीताजींना म्हणाल्या. हो हो, सुनीताजी म्हणाल्या. मग मीशाकडे वळून, आपलं लक्ष ठेव बाळा, असं प्रेमाने म्हणाल्या. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला.